मानखुर्दमध्ये राहणाऱ्या तरुणीचा मृतदेह उरणमधील चिरनेर ते खारपाडा रोडलगत 2 दिवसापूर्वी मृतावस्थेत सापडलेला महिलेच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात उरण पोलिसांनी यश आले आहे. मृत महिलेचे इतरांबरोबर संबंध असल्याच्या संशयावरून तिचा प्रियकर असलेल्या टॅक्सी चालकाने तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी मृत महिलेची हत्या करणारा टॅक्सी चालक निजामुद्दीन अली याला मानखुर्द येथून अटक केली आहे. उरण झुडपामध्ये एका अज्ञात महिलेचा चादरीत गुंडाळलेला मृतदेह आढळून आला होता. मृत महिलेचे नागपाडा येथे राहणाऱ्या निजामुद्दीन अली या टॅक्सी चालकासोबत प्रेम संबंध होते. तसेच इतरांसोबत संबंध असल्याच्या संशयात घेत निजामुद्दीन याने तिची हत्या केली. कल्याण खडवली येथे हत्या करून रात्रीच्या अंधारात उरण येथील चिरनेर भागात मृतदेह टाकला होता. मानखुर्दच्या साठेनगरमध्ये पीडित तरुणी तिच्या कुटुंबासह राहत होती. नागपाडा सँडल्स रोड येथे ती घरकाम करण्यास जात असे. शेअर टॅक्सीने ती प्रवास करत असे. यातून शेअर टॅक्सी चालक निजामुद्दीन रसिक अली याच्याशी तिची ओळख वाढली. ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. गेली 4 वर्ष प्रेम संबंध होते. मूळचा उत्तर प्रदेशचा लखनौचा रहिवासी असलेला निजामुद्दीनचे लग्न झाले होते. त्याला 2 वर्षाचा मुलगा आहे. मात्र तो मुंबईत भाड्याने टॅक्सी चालवून जे रुग्णालयाच्या आजूबाजूला पदपथावर अथवा टॅक्सीतच राहत असे. मात्र गेले 4 वर्षे तो मृत तरुणीला टॅक्सीमधून सोडत असे. 18 एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे कामाला गेली होती. त्यानंतर निजामुद्दीन हा फिरायला म्हणून कल्याणजवळील खडवली येथे घेऊन गेला होता. मात्र त्यावेळी तरुणीला आलेल्या काही फोनवरून निजामुद्दीन याने संताप व्यक्त करत तिला मारहाण केली आणि तिचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह उरण येथे तलाखर चिरनेर येथे रस्त्याच्या कडेला 10-12 फूट खोल खड्ड्यात एक गोणी आणि चादरीत गुंडाळून फेकून दिला.